बऱ्याचदा ना आपल्याला आपल्या रोजच्या एकाच प्रकारच्या रुटीनचा खूप कंटाळा येतो. रोज उठून काय तेच तेच करायचं असं तुम्हालाही वाटतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तर कधी कधी काय होतं, एकाच प्रकारचं रुटीन आपल्याला ना चेतनाशून्यपणा देतो. आपल्याला उत्साही ताजं तरतरीत करण्यासाठी थोडासा रुटीनमधला बदल खूप गरजेचा आहे. मग ह्यासाठी आपल्याला दर महिन्याला आपली नोकरी बदलायची आहे किंवा आपलं घरच बदलायचं आहे का? किंवा उठून कुठेतरी दूरवरच्या ट्रिप्सच काढायच्या आहेत का? वेगळ्या शहरामध्ये जाऊन राहायचं आहे का? तर अजिबात नाही. आपल्याला छोटे छोटे बदल करायचे आहेत. जर आपण रोज योगा करत असू तर एखाद्या दिवशी आपल्याला वॉकिंगला जायचं आहे. जर आपण रोज वॉकिंग करत असू तर एखाद्या दिवशी आपल्याला एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन वॉकिंग करायचं आहे. रोजचा ट्रॅक आपल्याला सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे बदल करायचे आहेत. जे काही आपण करतोय त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायच्या आहेत. यामुळे काय होतं की आपलं रुटीनही मेंटेन राहतं, पण तरीही आपण काहीतरी बदल केलेला असतो. रोज जर आपण कादंबरी वाचत असू तर कधीतरी आपल्याला गझल किंवा कविता संग्रह वाचायचा आहे. घरामधल्या लहान लहान वस्तू असतात त्यांची जागा बदलून बघायची आहे. रोज आपण एका ठिकाणी कुठेतरी चहा घेत बसत असू तर एखाद्या दिवशी आपल्याला दुसरीकडेच कुठेतरी बसून पाहायचं आहे. जर आपल्या घरामध्ये छोटीशी बाग असेल, थोड्याशा कुंड्या जर असतील झाडांच्या, तर त्यांची जागा बदलून बघायची आहे. जेवणामध्ये एखाद्या दिवशी एखादा वेगळाच मेन्यू करून पाहायचा आहे. एखाद्या दिवशी उगाचच कुठल्या तरी जुन्या मैत्रिणीला फोन करायचा आणि गप्पा करायच्या आहेत. किंवा सहजच विकेंडला कोणाला तरी भेटायला जायचं आहे. जर आपण रोज एकाच प्रकारचे ड्रेस घालत असू तर एखाद्या दिवशी काहीतरी वेगळाच लूक आपल्याला करायचा आहे. किंवा मग जर आपण एका हातामध्ये घड्याळ घालत असू तर काही दिवसांसाठी ते दुसऱ्या हातामध्ये घालून पाहायचं आहे. असे छोटे छोटे बदल आपण रोज आपल्या रुटीनमध्ये करू शकतो. आपण ज्या पद्धतीने काम करतो तिथे सुद्धा आपण आपल्या काम करण्याची पद्धत बदलू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकच काम करून पाहू शकतो. ह्या अशा बदलांमुळे ना आपल्याला ताजंतवानं वाटतं, उत्साह वाढतो आपल्यामधला. आपला मेंदू जो आहे तो विजेच्या दिव्याप्रमाणे चमकू लागतो. आपल्या मेंदूला ना नेहमीच काही ना काहीतरी करण्याचा लोभ असतो. आपण जर आपल्या मेंदूचा हा लोभ पूर्ण केला तर आपल्या मेंदूमध्ये नवे नवे विचार उत्पन्न होतील. काहीतरी नवीन करण्यासाठी आपलं मन सतत उत्साही राहील. चेहऱ्यावरती एक चमक येईल. आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये आपल्याला आश्चर्यकारक सुधारणा दिसेल. आणि हे खरंच गरजेचं आहे. प्रत्येकासाठी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये थोडासा बदल करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचा चौफेर विकास होतो. आणि याचा अनुभव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेला असतो. जेव्हा आपण वेगळं काहीतरी करतो त्यावेळेला आपल्याला खूप छान आणि फ्रेश वाटतं. आपला उत्साह वाढतो. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला बदलांची गरज असते. आपल्या रुटीनला वेगवेगळ्या पद्धतीने जगता येणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि तेच आपण आजपासून करायचं आहे. हे जे सगळे बदल आपण करणार आहोत हे आपल्याला ताबडतोब 50 नावं आठवण्यासाठी मदत करू शकणार नाही आहेत किंवा मोठा अध्याय पाठ करण्यासाठी आपल्याला यश मिळणार नाही आहे, पण आपल्या मेंदूला ते नक्कीच शार्प करतील. अशक्य शक्य हे पुस्तक वाचताना मला हा धडा सापडला आणि मला लगेच ते रिलेट झालं की हो, दिनचर्येमध्ये बदल हा केलाच पाहिजे. म्हणून लगेचच याच्यावरती व्हिडिओ करून मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि तुम्हाला असे छोटे छोटे व्हिडिओज पाहायला आवडतील का ते देखील मला कळवा. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही रुटीनमध्ये काय काय बदल करणार आहात ते मला कळवायला विसरू नकात. बाय.